Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct this session. In the previous session, we have started the metallurgy of iron, and in that session, we have studied the first two steps of metallurgy of iron, that is crushing and concentration. Okay, now we have to discuss the third step, that is reduction. In the roasting, that is the chemical concentration, ore is converted into ऑक्साईड फॉर्म. ओरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? ऑक्साईड फॉर्ममध्ये झालेलं आहे. मग आता त्या आपल्याला Fe2O3 ऑक्साईड फॉर्ममधल्या ओरचं काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. म्हणजे त्याच्याबरोबरचा ऑक्सिजन रिमूव्ह करून आपल्याला काय करायचं आहे? मेटल ऑब्टेन करायचं आहे. द रिडक्शन ऑफ रोस्टेड ओवर इज कॅरीड आउट बाय स्मेल्टिंग. म्हणजे आपण हे रिडक्शन कॅरी आउट करणार आहे, त्याच्यासाठी आपण कुठले टेक्निक वापरणार आहे? तर स्मेल्टिंगची प्रोसेस वापरणार आहे. स्मेल्टिंग इज कॅरीड आउट इन अ ब्लास्ट फर्नेस. हे जे स्मेल्टिंग कॅरी आउट करायचं ते कशामध्ये करतो आपण? ब्लास्ट फर्नेसमध्ये करतो. स्मेल्टिंग इज द प्रोसेस ऑफ हिटिंग द चार्ज इन ब्लास्ट फर्नेस ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे स्मेल्टिंगमध्ये आपण काय करतो? जो चार्ज आहे, चार्ज म्हणजे काय? तर त्या ओव्हरचं रिडक्शन करण्यासाठी आपण जे काय त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲड करणार आहे त्याला काय म्हणायचं? चार्ज. आता इथं आपण ब्लास्ट फर्नेस रिडक्शन करण्यासाठी काय ॲड करणार आहे बघा? ब्लास्ट फर्नेसमध्ये रोस्टेड ओव्हरचं रिडक्शन करण्यासाठी काय ॲड करणार आहे? आपण तो रोस्टेड ओव्हर घेणार, प्लस त्याचं रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट, आणि प्लस वी हॅव टू ॲड द फ्लक्स. आता इथं आपण फ्लक्सची सुद्धा ॲडिशन करतोय, जेणेकरून आणखी काही दुसऱ्या इम्प्युरिटीज असतील तर त्यासुद्धा काय होतील? रिमूव्ह होतील. लक्षात आलं का? मग या तिघांच्या मिक्सरला आपण काय म्हणलं आहे? चार्ज असं म्हणलेलं आहे. मग स्मेल्टिंग इज द प्रोसेस ऑफ हिटिंग द चार्ज इन अ ब्लास्ट फर्नेस ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण ओव्हरला हाय टेम्परेचरला हीट करतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? स्मेल्टिंग असं म्हणायचं. ओके, स्मेल्ट करणं म्हणजे मेल्ट करणं. द चार्ज इज द मिक्सचर ऑफ ओव्हर, कोक, फ्लक्स इन द रेशो ऑफ 8:4:1. आता जे आपण चार्जचं कंपोजिशन बघितलं तर याच्यामध्ये त्यांचं प्रपोर्शन कसं असतं? 8:4:1. म्हणजे 8 पार्ट्स असणार आहे ओव्हर, 4 पार्ट्स असणार आहे कोक, आणि 1 पार्ट कोण असणार आहे? फ्लक्स असणार आहे. आणि या तिघांचं मिळून आपण काय तयार केलं आहे? चार्ज तयार केलेला आहे. ओके, आता चार्जचं जर तुम्हाला आपल्याला एक्झाममध्ये विचारतात व्हॉट इज द फंक्शन ऑफ कोक, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्लक्स, आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोक म्हणजेच काय? कार्बन आपण कसं ॲड करणार आहे? ॲज अ रिड्युसिंग एजंट अँड द फ्युएल. म्हणजे आपण त्याचं ॲडिशन कशासाठी केलं आहे? तो त्या रोस्टेड ओव्हरचं रिडक्शन करणारच आहे, आणि त्याच्याबरोबर तो फ्युएल म्हणून सुद्धा काम करणार आहे. कारण आपल्या ब्लास्ट फर्नेसमधल्या रिॲक्शन्स आहेत त्या हाय टेम्परेचरला होतात. मग तिथे टेम्परेचर वाढवण्यासाठी आपल्याला कंबशन ऑफ फ्युएल करावं लागणार आहे. मग इथं जो आपण कोक वापरणार आहे त्याचं फंक्शन काय आहे? तो रिड्युसिंग एजंट म्हणून पण काम करतो आणि फ्युएल म्हणून पण काम करतो. देन थर्ड कंपोनंट इज द लाईमस्टोन. ओके, लाईमस्टोन त्याचा फॉर्म्युला असतो CaCO3. ओके, लाईमस्टोन इज ॲडेड ॲज अ फ्लक्स टू रिमूव्ह द इम्प्युरिटीज. ओव्हर बरोबरच्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी आपण लाईमस्टोनची काय केले? ॲडिशन केले, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? फ्लक्स म्हणणार आहे. आणि या चार्जची आपण काय करणार आहे? ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲडिशन करणार आहे. आता थोडक्यात आपण या ब्लास्ट फर्नेसचं काय करूयात? स्ट्रक्चर डिस्कस करूयात. दिस ब्लास्ट फर्नेस इट इज अबाउट 20 to 30 मीटर इन हाईट. म्हणजे त्याची हाईट जी आहे ही हाईट त्याची किती असते? 20 to 30 मीटर असते. अँड इट इज अबाउट 4 to 8 मीटर वाईड ॲट द वायडेस्ट पार्ट. ओके, म्हणजे याची सगळ्यात जास्त रुंदी किती आहे? त्याची विड्थ किती आहे? 4 to 8 मीटर्स. म्हणजे जर आपण हा रिजन बघितला तर हायस्ट त्याची विड्थ किती असणार आहे? 4 to 8 मीटर्स. आता हा जो ब्लास्ट फर्नेस आहे इट इज डिफरन्शिएटेड इन टू 4 रिजन्स. आपण त्याला 4 रिजन्समध्ये डिफरन्शिएट केलं आहे. फर्स्ट रिजन इज अ थ्रोट. फर्स्ट वन इज अ थ्रोट. पहिला जो रिजन आहे तो काय आहे? थ्रोट रिजन आहे. त्याच्यानंतर आहे बुश रिजन. थ्रोट, बॉडी, बुश आणि हर्थ असे 4 रिजन्स आहेत. फर्स्ट वन इज अ थ्रोट रिजन, देन बॉडी, देन बुश, आणि लास्ट वन इज अ हर्थ रिजन. म्हणजे हा आपल्याला इकडचा हा रिजन दिसतोय तो काय आहे? हर्थ रिजन आहे. दिस वन इज द बुश रिजन. ओके, त्याच्या अगोदरचा कुठला असणार आहे? बॉडी असणार आहे, आणि त्याच्यावरती काय असणार आहे? थ्रोट रिजन.
ह्या 4 रिजन्समध्ये तो डिफरन्शिएट केला आहे. फर्स्ट वन इज अ थ्रोट, देन बॉडी, देन बुश अँड लास्ट वन इज अ हर्थ रिजन. आता आपल्याला जो काही चार्ज ॲड करायचा आहे तो आपण थ्रोट रिजनमधनं काय करणार आहे, ॲड करणार आहे. आता जेव्हा आपण ब्लास्ट फर्नेसमध्ये रिॲक्शन कॅरी आउट करतो त्यावेळी आपल्याला टेम्परेचर काय करायचं आहे, वाढवायचं आहे. म्हणून आपण या ब्लास्ट फर्नेसमध्ये हॉट एअर काय करणार आहे, पास करणार आहे. आता इथे दिसतं बघा तुम्हाला बुश रिजनमध्ये हॉट एअर ब्लास्ट असं लिहिलेलं आहे. म्हणजे या पाईप्समधून आपण हॉट एअर काय करणार आहे, या ब्लास्ट फर्नेसमध्ये पास करणार आहे. आता या ज्या पाईप्स आहेत त्यांना काय म्हणायचं, ट्वेअर्स. काय म्हणायचं, ट्वेअर्स. या ट्वेअर्समधून आपण हॉट एअर काय करतो, या ब्लास्ट फर्नेसमध्ये पास करतो. ओके. मग चार्जची रिॲक्शन आणि इन द प्रेझन्स आपण एअर पास केले म्हणजे तिथं ऑक्सिजन पण असणार आहे. मग इथं रिॲक्शन्स होऊन ॲट द एंड आपल्याला काय मिळणार आहे, मोल्टन मेटल आणि मोल्टन स्लॅग. म्हणजे ज्या इम्प्युरिटीज असतील त्या इम्प्युरिटीजचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, स्लॅगमध्ये, आणि आपल्याला मोल्टन मेटल पण मिळेल. आता हर्थ रिजनमध्ये काय होणार आहेत, इथं रिॲक्शन झाल्यानंतर मोल्टन मेटल आणि स्लॅग तयार होईल आणि हे कुठं फ्लो होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये हर्थ रिजनमध्ये मूव्ह होणार आहेत. आणि हर्थ रिजनमध्ये मोल्टन मेटल हेवी असल्यामुळं बॉटमला सेटल होतो आणि स्लॅग त्याच्या वरती सेटल होते. ओके. आता इथे तुम्हाला 2 आउटलेट्स दिसतात बघा. दिस इज आउटलेट फॉर मोल्टन स्लॅग अँड दिस आउटलेट इज फॉर मोल्टन मेटल. म्हणजेच आपल्याला आयर्न जो मिळणार आहे ते. मग इथून आपण मोल्टन आयर्न सेपरेट करायचं आणि इथून काय करू शकतो, स्लॅग आपण सेपरेट करू शकतो. लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीनं हे ब्लास्ट फर्नेसचं काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे. In the blast furnace, fuel, that is coke, ore and the flux, are continuously supplied through the top of the furnace, while a hot air blast, sometimes enriched with oxygen, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे, is blown into the lower section of the furnace through a series of pipes called as a tuyeres. म्हणजे आपण या थ्रोट रिजनमधून चार्जची ॲडिशन करणार आहे आणि इथून ट्वेअर्समधून हॉट एअर ब्लास्टची ॲडिशन करणार आहे, ज्या एअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. सो दॅट द केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस थ्रू आउट द फर्नेस ॲज द मटेरियल फॉल्स डाऊनवर्ड. म्हणजे आपण केलेल्या चार्जचे ॲडिशन जसं हे मटेरियल डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह होईल तसं तिथं काय होणार आहेत, केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत. आता या केमिकल रिॲक्शन्स होत असताना सुद्धा या ब्लास्ट फर्नेसचं टेम्परेचर काय होतं, कंटिन्युअसली व्हेरी होतं. ओके. मग डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर रेंज कशी आहेत त्याच्यावरून सुद्धा ब्लास्ट फर्नेसचे आपण काय केले, डिफरंट झोन्स केले, डिफरंट पार्ट्स केले. जसं आपण आता डिस्कस केलं थ्रोट, बॉडी, बुश आणि हर्थ. तसेच टेम्परेचरनुसार सुद्धा आपण 3 रिजन केले. फर्स्ट वन इज द झोन ऑफ रिडक्शन अँड इट इज ऑल्सो नोन ॲज डल रेड झोन अँड द टेम्परेचर रेंजेस फ्रॉम 300 to 800 डिग्री सेल्सिअस. म्हणजे झोन ऑफ रिडक्शन 300 ते 300 to 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा जो झोन आहे त्याला काय म्हटलं आपण, झोन ऑफ रिडक्शन, आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, डल रेड झोन. कारण तिथं ब्लास्ट फर्नेसचा कलर आपल्याला थोडासा काय दिसणार आहे, रेडिश दिसणार आहे. देन झोन ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्राईट रेड झोन. इथं डार्क रेड कलर असणार आहे अँड इट्स टेम्परेचर रेंज इज 800 to 1200 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर रेंज 800 to 1200 डिग्री सेल्सिअस असते. आता लास्ट वन इज झोन ऑफ फ्युजन. म्हणजे इथं आपला मोल्टन मेटल किंवा स्लॅग जे असणार आहे ते सगळं काय होणार आहे, मेल्ट होणार आहे, फ्यूज होणार आहे. लक्षात आलं का? झोन ऑफ फ्युजन अँड इट इज ऑल्सो नोन ॲज व्हाईट हीट झोन. ओके. and the temperature ranges from 1200 to 1500 degrees Celsius. Okay, means on the basis of temperature, blast furnace is differentiated into 3 zones: zone of reduction, zone of heat absorption, and the zone of fusion. Okay, now we will see the reactions that occurring in a blast furnace. Near the tuyeres, the coke burn in the air to form carbon dioxide with evolution of large amount of energy. Near the tuyersच्या तिथं काय होतं, जो आपण कोक घातलेला आहे ॲज अ फ्युएल म्हणून, दॅट कोक रिॲक्ट्स विथ द एअर अँड तिथं एअर किंवा एअरमधल्या ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन होते अँड देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. मीन्स कार्बन कोक रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन अँड इट इज कन्वर्टेड इन टू कार्बन डायऑक्साईड विथ इव्हॉल्युशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. म्हणजे ही रिॲक्शन घडत असताना काय होतं, देर इज इव्हॉल्युशन ऑफ एनर्जी. इथं हीट एनर्जी काय होते, बाहेर पडते. द कार्बन डायऑक्साईड इज रिड्यूस टू द कार्बन मोनॉक्साईड बाय कोक प्रेझेंट इन द चार्ज विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आता हा जो कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे
त्या कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन कार्बन मोनोऑक्साईडमध्ये होतं. आणि हे कन्व्हर्जन कोण करतं? तो जो कार्बन आपण फ्युएलमध्ये घातलेला आहे तो. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झालाय, परत त्याचं रिडक्शन कशामध्ये होतं? कार्बन मोनोऑक्साईड. दिस कार्बन मोनोऑक्साईड रिड्युसेस मोस्ट ऑफ द आयन इन द आयन मेटल. बघा काय करतो? दिस कार्बन मोनोऑक्साईड रिड्युसेस मोस्ट ऑफ द आयर्न ऑक्साईड इन टू आयन मेटल. आपला रोस्टेड ओर कुठला आहे? आयर्न ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये आहे Fe2O3. मग त्याचं रिडक्शन करण्याचं काम कोण करतं? हा कार्बन मोनोऑक्साईड. बघा Fe2O3 प्लस थ्राईस CO and there is formation of twice Fe and thrice CO2 गॅस. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं? आयर्न ऑक्साईडचं आयनमध्ये कन्व्हर्जन झालं. ह्या रिॲक्शनमधला इथला ऑक्सिजन रिमूव्ह झाला, म्हणून आपण याला काय म्हणतो? रिडक्शन. म्हणजे ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण ऑक्साईड ओव्हरचं रिडक्शन मेटॅलिक फॉर्ममध्ये केलेलं आहे. आता इथं आपल्याला काय मिळालं आहे? हा मोल्टन मेटल मिळाला आहे. आता आपल्या ओर बरोबर काही इम्प्युरिटीज असू शकतात. मग त्या इम्प्युरिटीज बरोबर कोण कंबाईन होणार आहे? फ्लक्स. फ्लक्स कंबाईन्स विथ द गँग्यू दॅट इज इम्प्युरिटीज टू फॉर्म द स्लॅग. आता आपण लाईमस्टोन वापरलं आहे, CaCO3, त्याचं कन्व्हर्जन होतं CaO मध्ये, कॅल्शियम ऑक्साईडमध्ये. हा फ्लक्स इम्प्युरिटीज बरोबर रिॲक्ट होऊन त्या दोघांच्या कॉम्बिनेशननं काय तयार होतं? स्लॅग. लक्षात आलं का? म्हणजे रिडक्शनच्या एंडला आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. फर्स्ट वन इज अ मोल्टन मेटल आणि सेकंड वन इज अ स्लॅग. द एंड प्रोडक्ट्स आर युजली मोल्टन मेटल अँड स्लॅग. आपल्याला मोल्टन मेटल म्हणजे मोल्टन आयर्न आणि स्लॅग मिळतं. Molten metal and slag tapped from the bottom and the waste gases exist from the top of the furnace. बघा आपण मगाशी जसं डायग्राममध्ये बघितलं तर मोल्टन मेटल आणि स्लॅग हे काय होतात? हर्थ रिजनमध्ये दिसतात. इथं बघा आपल्याला दिसते मोल्टन मेटल आणि स्लॅग तयार झाले ते हर्थ रिजनमध्ये खाली फ्लो होणार आहेत आणि आपण बॉटममध्ये जे आउटलेट आहे तिथून मोल्टन मेटल सेपरेट करणार आणि त्याच्यावरतीच हर्थ रिजनमध्ये दुसरं आउटलेट आहे त्याच्यामधून आपण मोल्टन स्लॅग काय करणार आहे? रिमूव्ह करणार आहे. आता वेस्ट गॅसेस जे आहेत ते आपण काय करणार आहे? वरती आपल्याला ज्या पाईप्स आहेत इथं दिसतात पाईप्स, त्या पाईप्समधून काय करणार आहे? रिमूव्ह करणार आहे. इथं वरती आउटलेट फॉर वेस्ट गॅसेस दिसते बघा. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड सारखा गॅस जो तयार झाला आहे तो गॅस काय करणार आहे? आपण रिमूव्ह करणार आहे. दिस वन इथून. म्हणजे या स्टेपच्या एंडला आपल्याला काय मिळालं आहे? आयर्न जो मिळाला आहे मोल्टन फॉर्ममध्ये. आता त्याचं पुढं काय करतात बघा. द मोल्टन आयर्न फ्रॉम द ब्लास्ट फर्नेस इज कलेक्टेड इन मोल्ड्स अँड ऑन सॉलिडिफिकेशन फॉर्म पिग आयर्न ऑर कास्ट आयर्न. हा मोल्टन मेटल आपण काय करणार आहे? ब्लास्ट फर्नेसमधून जो बाहेर मिळणारा मोल्टन मेटल आहे त्याला आपण मोल्ड्समध्ये कलेक्ट करणार आहे, साच्यांमध्ये कलेक्ट करणार आहे आणि त्याचं सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? पिग आयर्न किंवा कास्ट आयर्न म्हणतो. इट इज द मोस्ट इम्प्युअर फॉर्म ऑफ आयर्न कंटेनिंग हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कार्बन. हा सगळ्यात इम्प्युअर फॉर्म असलेला आहे कार्बनचा, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून इम्प्युरिटीज प्रेझेंट असणार आहेत आणि याच्यामध्ये मोस्टली कोण प्रेझेंट असतो? कार्बनचं प्रमाण जास्त असतं. नियर अबाउट 2 to 5% त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो. बिकॉज ऑफ दिस इट इज हार्ड अँड ब्रिटल सो अनसुटेबल फॉर कमर्शियल यूज. ओके, ह्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो काय आहे? हार्ड आहे आणि ब्रिटल आहे, म्हणजे टिसूळ आहे. इझिली तो काय होऊ शकतो? ब्रेक होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण त्यांना कमर्शियल ॲप्लिकेशन्समध्ये यूज करू शकत नाही. पिग आयर्न इज यूज टू मेक द रॉट आयर्न अँड द स्टील अलॉय. पिग आयर्नपासून आपण काय करू शकतो? प्रोसेसिंग करून रॉट आयर्न बनवू शकतो आणि स्टीलसारखे अलॉयसुद्धा बनवू शकतो. मग इथं आपल्याला मिळालेला पिग आयर्न काय आहे? इम्प्युअर आहे, म्हणून आपल्याला त्याचं परत काय करायला पाहिजे? रिफायनिंग करायला पाहिजे, जेणेकरून आपण त्याला काय करू शकतो? कमर्शियल ॲप्लिकेशन्समध्ये यूज करू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? इथं जो पिग आयर्न मिळाला आहे त्याचं काय करायचं आहे? रिफायनिंग. रिफायनिंग म्हणजे काय? प्युरिफिकेशन. अँड द रिफायनिंग ऑफ पिग आयर्न इज कॅरीड आउट बाय रिस्मेल्टिंग. म्हणजे आपण जे रिफायनिंग कॅरी आउट करणार आहे त्याला म्हणजे प्युरिफिकेशन करणार आहे ते सेम कुठल्या मेथडनी करायचं आहे? रिस्मेल्टिंग. म्हणजे आपण रिडक्शनमध्ये जे स्मेल्टिंग केलं त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्याला ब्लास्ट फर्नेसमध्ये ह्या ओरला काय करायचं? हीट करायचं आहे आणि त्याला काय म्हणलं? रिस्मेल्टिंग. म्हणजे आपण आयर्न ओरचं पिग आयर्नचं काय करणार आहे?
परत प्युरिफिकेशन रिफायनिंग करणार आहे बाय द टेक्निक ऑफ रिस्मेल्टिंग. ओके, म्हणजे आपण या सेशनमध्ये काय डिस्कस केलं बघा, रिडक्शन, आपण जो रोस्टेड ओव्हर आहे त्याचं रिडक्शन कशा पद्धतीनं करायचं ब्लास्ट फर्नेसमध्ये हे डिस्कस केलं. ओके, थँक्यू.